सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कालपासून मी सांगत होतो की कशा पद्धतीने पुढची प्रोसेस होणार आहे. तर महिलांचं सुद्धा कारागृहाचं वेळापत्रक आलं. कालपासून मी सांगितलं होतं की उद्या संध्याकाळपर्यंत कारागृहाचं वेळापत्रक आणि आज सकाळी पण सांगत होतो की आज संध्याकाळ पण कारागृहाचं वेळापत्रक येऊन जाईल. त्याच्या आधी मुलींचं कारागृहाचं हॉल तिकीट आल्याबद्दल पहिला आपण मुंबईत सगळी अपडेट दिलेली होती. त्या पद्धतीनं वेळापत्रक आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल म्हणून सांगितलं होतं. ते आलेलं आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं जेवढं मी सांगितलं होतं तसंच सगळ्या गोष्टी होत असलेल्या दिसून येतात, लक्षात ठेवा. त्यामुळं चॅनल खूप महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका, कारण की पुढं तर सिलेक्शन लिस्ट असतील, वेटिंग लिस्ट असतील, मेडिकल असेल, फायनल प्रतीक्षा यादी असतील, समांतर आरक्षणाचा वाईज काही गोष्टी आहेत, नियम्स रूल्स रेग्युलेशन आहेत. त्या पद्धतीनं काही चुकत असतील तर मुलांना उपयोगी येणार आहे. मी 100% येणार. याच्या आधी मुलं घाबरलेली होती, त्यावेळी सुद्धा 2021च्या मुलांना मी मदत केलेली होती. हे सांगत होतो की बाबा अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि त्याच पद्धतीने झाल्यानंतर मुलांचा लय मोठा विश्वास आपल्यावरती आलेला दिसून येतो. सो अशा पद्धतीनं कारागृहाची लिस्ट पडलेली आहे मुलींच्या बाबतीत. तर कारागृहाचं आपण पहिला पूर्ण पॅराग्राफ जो आहे किंवा JR आहे तो विश्लेषण करणार आहोत, थोडक्यात करणार आहोत. तब्येत अजून पण ठीक नाही आहे, पण मुलांच्या पर्यंत पोहोचायचं काम करायचा हा अजेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे तो आपल्याला करायलाच पाहिजे. सो अशा पद्धतीनं पोलीस आयुक्त कार्यालय यांच्या कारागृह पोलीस शिपाई भरती 2022-23 दिनांक 6/8/2024 हे परिपत्रक आहे. विषय आहे कारागृह पोलीस शिपाई भरती 2022-23 शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना बोलवण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. कारागृह पोलीस शिपाई भरती 2022-23 दक्षिण विभाग मुंबई करता महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक 11/8/2024 पासून सुरू करण्यात येत आहे. 11ला सुरू होणार आहे. काल पण सांगितलं होतं आणि सेम याच पद्धतीने आता परिपत्रक होते, पण तेच आहे. कारागृह पोलीस शिपाई दक्षिण विभाग मुंबई पदाची महिला उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया मुंबई विद्यापीठ क्रीडा संकुल मरीन लाईन्स मुंबई या मैदानावर दिनांक 11/8/2024 ते 14/8/2024 विषय अशा पद्धतीने आहे. काल ज्यांनी व्हिडिओ बघितलाय काल सकाळी त्यांना पण मी सांगितलं होतं की 11ला सुरू होणार, 14ला संपणार. कारागृहाचं ग्राउंड 11ला सुरू होणार, 14ला संपणार. JR मध्ये पण तेच आहे, दिनांक 11ला सुरू होणार आहे आणि 14 पण शेवट होणार आहे. ॲज इट इज आहे. समजलं. काल ज्यांनी माझे व्हिडिओ बघितल्यात त्या विद्यार्थ्यांना हे पटलं असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि पहिला सबस्क्राईब केले का बघा, जेणेकरून तुम्हाला वाटेल की येस सर बोललेलं होते आणि त्याच पद्धतीने झालेलं होतं. ठीक आहे. सो 11/8/2024 ते 14/8/2024 रोजीपर्यंत घेण्यात येत असून वेळापत्रकासह महिला उमेदवारांची यादी सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे हे जे काही 4 दिवसाचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा विश्लेषण आपण करणार आहोत. पण याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती शेवटी सांगतो मी. सर्व संबंधित उमेदवारांनी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेकरता मैदानी चाचणीचे ओळखपत्र तसेच इतर ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे तुमचं वेळापत्रकासोबत तुमचं आधार कार्ड किंवा एक ID प्रूफसाठी तुम्हाला घेऊन यायला सांगितलेलं आहे. घेऊन वेळेत उपस्थित राहावे. इतर कोणतेही मूळ कागदपत्र येऊ नये म्हणून सांगितलेलं. बघा, ज्या मुलांच्या शंका होत्या की सर ग्राउंडला जाताना काय घेऊन जायचं, तर तुमचं हॉल तिकीट आहे, एखादा आवेदन अर्ज आहे तो केलेला तो एक घेऊन जाऊ सोबत. त्याच पद्धतीने एखादा ID कार्ड. संपलं. ह्याच्यापेक्षा वेगळं काही घेऊन जायचं नाही. या आस्थापनेवरील भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी सिंथेटिक ट्रॅकवरती घेण्यात येत असल्याने कोणत्याही उमेदवारास स्पाइक शूज वापरता येणार नाही. हा JR 1 ऑगस्टचा होता, त्याचं पण विश्लेषण मी तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे. तदनंतर सिंथेटिक ट्रॅकवर कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याप्रमाणे स्पोर्ट्स शूज वापरायला सांगितलेले आहेत. ओके. सर्व संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी म्हणून सांगितलेलं आहे. नवनाथ ढवळे सर जे आहेत पोलीस उपायुक्त मुख्यालय 2 पोलीस आयुक्तालय बृहन्मुंबई यांच्या कार्यालयातून हा JR पारित झालेला आहे. आता हे झालं JR विश्लेषण. तर याच्या पुढे बघायला गेलं तर दिनांक 11 पासून सुरू झाले, दिनांक 14ला एंड होणार आहे. जवळजवळ शेवटपर्यंत 31,000 समथिंग जागा ज्या आहेत, 31,000 समथिंग जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये होणार आहेत. हा 4 दिवसाचं वेळापत्रक आहे. 4थ्या दिवशी ह्या मुली प्लस ज्या मुलींचं चालकचं ग्राउंड चुकलेलं आहे, बघा 19 जुलैपासून ते 28 जुलैपर्यंत ज्या मुलींचं चालकचं ग्राउंड चुकलेलं आहे त्या सुद्धा मुली 14 तारखेला घेतलेल्या आहेत. त्या सुद्धा 14 तारखेला मुली घेतलेल्या आहेत. जवळजवळ 31,539 मुली प्रिझनच्या आहेत. म्हणजे अर्ज किती आलेत? 31,539 अर्ज हे 14 तारखेपर्यंत आलेत. 11 ते 14 तारखेपर्यंत, 11 ऑगस्ट पासून 14 ऑगस्ट पर्यंत 31,539 मुली प्लस 14 तारखेला ज्या मुलींचं ग्राउंड चुकलंय
चालकचं अशा काय असतील त्या सर्व मुली मिळून या 14 तारखेपर्यंत सगळे घटक हे मुलींचं संपूर्ण पूर्ण होणार आहे, संपूर्ण पूर्ण होणार आहे. समजलं का? सो खूप महत्त्वाचा विषय होता की दिवसाला 8,500 प्रिझनच्या मुली पूर्ण होणार आहेत, दिवसाला 8,500 मुली प्रिझनच्या पूर्ण होणार आहेत. धाव म्हणजे गडबडीत भरपूर प्रमाणात गडबड चालू आहे. कोणत्याही पद्धतीने विद्यार्थ्यांना पोरींना रिस्ट भेटत नाहीये. त्यामुळे काहींचं मेसेज अशा पद्धतीने आलेत की सर 100 मीटरला पायात पाय अडकून पडली, ताकद नव्हती, एनर्जी नव्हती, त्यामुळे मला 0 पडले, मला 22 सेकंदात मी पोहोचलो, पडून सुद्धा पळालो वगैरे 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 अशा पद्धतीनं. नंतर माझा गोळा फक्त 12 मार्काचा गेला, 1600ला पण प्रॉब्लेम आला, 1600 गेलंच नाही. अशा पद्धतीनं मला गोळाचे तेवढे 15, 14, 12 मार्क पडलेले आहेत आणि मी फेल झालेले आहे. अशी अवस्था आहे आमची मुंबई पोलीसच्या भरतीची. आणि ही बाहेर कुठेही येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि द्यायची पण नाही म्हणून सांगितलेलं आहे. आज कुठे एक मीडियावाला तिथं पोहोचलेला होता, आज मीडियावाल्यानं दखल घेतली भरती संपत आल्यानंतर. ते पण तुम्हाला मी दाखवतोय नंतर काय काय बोलले मीडियावाले वगैरे ना, कशा पद्धतीने दाखवलं हे सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. पण आताच्या घडीला मुंबई पोलीसची जी काही अपडेट होती प्रिझनची, जी काल सकाळी मी सांगितलेली होती की सर प्रिझनचा विषय काय, तर प्रिझन कधी चालू होईल हे पण तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर प्रिझन 11 तारखेला संपणार आणि सुरू होणार, आणि कधी संपणार हे पण काल मी सांगितलं होतं. 14 तारखेला संपणार आहे. त्यासोबत याच्यासोबत ड्रायव्हरच्या ज्या मुली आहेत त्या सुद्धा पूर्ण होणार, त्याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे ही जी अपडेट आहे ती प्रॉपर आणि ऑथेंटिक जी काही हे आहे माहिती ते तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली आहे. त्याच पद्धतीने मुलांचे पण सगळे वेगवेगळे विषय आहेत, त्याच्यावर सुद्धा आपण नंतर बोलणार आहोत. आजच्या दिवस थोडीशी रेस्ट घेऊन उद्या सकाळपर्यंत कव्हर होऊन तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न मी लवकरात लवकर करणार आहे. अजून पण तब्येत डाऊन आहे, बघूया कशा पद्धतीने होते. पण लक्षात घ्या 11 तारखेला सुरू होते, दिवसाला 8,500 मुली आहेत, दिवसात 11ला 8,500 मुली, 12ला 8,500 मुली, 17,000 पर्यंत इथं आकडा जातो, लक्षात ठेवायचं. त्यामुळं 20 तारखेच्या आत किंवा 16-17च्या आतमध्ये मुली सगळ्या गुंडळून टाकतील असं सांगतोय तुम्हाला. 17-18 तारखेच्या आतमध्ये सगळ्या मुली संपून टाकण्याची शक्यता जोरात आहे. आणि उर्वरित 12-13 दिवस जे आहेत त्याच्यामध्ये दोन्ही ग्राउंडवरती मुलांचं जरी ग्राउंड चालू झालं तर फक्त 10 आणि 12 दिवसांमध्ये मुलं पण संपून जातील. 10-12 दिवसामध्ये पुढच्या मुलं मुली संपून जातील. म्हणजे ऑगस्टच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी या पोलीस भरती जी आहे मुंबईची ती सगळी गुंडाळण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, लक्षात ठेवायचं. आणि 15 सप्टेंबरच्या आतमध्ये तिन्ही 4 घटक जे आहेत त्या सर्वांचे लेखी घेऊन जॉईनिंग देण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही भरती असणारी मुंबई पोलीस भरती एवढ्या फास्ट प्रमाणात घेत असतील तर तुम्ही विचार करू शकताय. जवळजवळ 19,000 मुलं पर डे घ्यायला, आता 19,000 मुलं पर डे घ्यायला दोन्ही ग्राउंडवरती. कशा पद्धतीने होत असेल विचार करा. समजलं? सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक अपडेट केलेली आहे. ती टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ती टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करायची आहे. ओके. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, आणि शेवटी जाता जाता सबस्क्राईब केले का बघा, नसेल तर पटकन करून घ्या. तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.